सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले घराणे. इतिहासात खोलवर डोकावले असता आपल्याला 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला. नाणेघाटातून येणारे व्यापारी हे जीवदानचा आश्रय घेऊन पुढे पैठणला निघत. तेव्हा त्यांना संरक्षण देणारा दुसरा किल्ला म्हणजे चावंड. चावंड हा पूर्वीपासून महत्वाचा गड मानला गेला आहे. अशाच एका स्वराज्यातल्या महत्वाच्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. दमलेल्या अवस्थेत चॉकलेट बॉय इकडे बघ, लाजतोय पायऱ्या चढून दमून आलेला माणूस. कसं वाटतंय? अरे बोल. ठीक आहे. शिव सकाळ मित्रांनो, कशा सर्व मजेत ना? मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आलो जुन्नर प्रांतात आणि जुन्नर प्रांतात 2000 वर्षापूर्वी म्हणजे सातवाहन काळात एक व्यापारी मार्ग बांधला होता, तो म्हणजे नाणेघाट. आणि नाणेघाटाच्या रक्षणासाठी जीवदन, हडसर, निमगिरी, चावंड आणि शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती केली होती. त्याचपैकी एका किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत, तो म्हणजे चावंड किल्ला. तर असं म्हणतात की जेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी 1636 मध्ये शहाजी महाराजांनी जो तह केला होता त्यामध्ये चावंड किल्ल्याचा देखील समावेश आहे. आणि 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून ह्याच किल्ल्याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं. तर आज आपण ह्या दुर्गास भेट देणार आहोत आणि ह्याचा ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या कसा सक्षम होता हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सकाळचे 4:30 वाजलेत आणि खूप दिवसापासून प्लॅन होता की चावंडला जायचं आहे. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल, चावंडला निघालो आहे. आणि खूप दिवसापासून प्लॅन होता, अनिकेतची वाट बघत होतो. अनिकेत फायनली आला आता. तर पुढे आपल्याला 4 पार्टनर अजून भेटणार आहेत, तर त्यांच्यासोबतच आपण पुढचा प्रवास करणार आहोत. आता त्यांना भेटू आणि त्यांच्यासोबत जाऊ, कारण की नेहमी आम्ही 5:30 वाजता निघतो आणि आज लवकर निघालो, म्हणजे 1 तास लवकरच निघालोय ट्रेकिंगसाठी. तर चला मग त्यांना घेऊन आपण पुढे निघूया. चावंड हा किल्ला ठाण्यापासून साधारण 150 किलोमीटर आहे, म्हणून सकाळी लवकरच निघायचं ठरलं. वाटेतच जाताना कल्याणला चौकात महाराजांचं दर्शन घेतलं आणि मुरबाडच्या दिशेने रवाना झालो. माळशेज घाटात पोहोचल्यानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. बऱ्यापैकी उजेड झाला होता. जुन्नरला पोहोचलो आणि समोरच शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याचं दर्शन झालं. इथूनच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणजे चावंड गाव, तिथे पोहोचायला अर्धा तास पुरेसा आहे. फायनली मित्रांनो गडाच्या पायथ्याशी आलोय आणि गडाच्या पायथ्याला आल्यानंतर ना इथे गाडी पार्किंगसाठी जागा येते, तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता की 3 गाड्या आहेत आणि 4 हेल्मेट आहेत. तर हेल्मेटसाठी जुगाड केला आहे, कारण की किरण भाऊची चावी लॉकची हरवलेली आणि इथे हेल्मेटसाठी असा जुगाड केला आहे. आणि जर हेल्मेट हरवला तर तिघांचे एकसाथ हरवतील आणि राहिलं तर तिघांचे एकसाथ राहतील. ही रिस्क घेऊन आता आम्ही गडावरती निघालोय. तुम्ही बघू शकता गडावर जाण्यासाठी इथूनच पायऱ्या स्टार्ट होतात आणि इथे एक वॉच टॉवर आहे. तर ह्याच मार्गाने आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे. मगाशी मी बोललो होतो की गडावरती जाण्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला पायऱ्या लागतात. तर ह्या आत्ताच बांधलेल्या पायऱ्या आहेत, नवीनच आहेत. आणि बिगनर लोकांसाठी हा ट्रेक एकदम सोपा आहे. वरती फक्त परिसर जो आहे गडमाथ्याचा तो एकदम मोठा आहे आणि तो पाहण्यासाठी वेळ लागतो. आणि इथे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची व्यवस्थित माहिती पाहायला मिळते. इथे एक बोर्ड आहे आणि इकडे एक बोर्ड आहे आणि ह्या साईडला बोर्ड आहे. तरी ह्या माहिती ज्या दिलेल्या आहेत, सूचना ज्या दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं पालन करूनच आपल्याला किल्ल्यावरती जायचंय. मुर्तुजा निजामशहाच्या कारकिर्दीत इसवी सन 1565 ते 1588 मध्ये त्याचा वजीर म्हणजेच मुख्य प्रधान खानेखानान मौलाना हसन तब्रिजी याला किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवले होते. पुढे चंगीज खानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. आताच आपण ह्या बांधून काढलेल्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या चढून वरती आलो आणि इथे आल्यानंतर संपूर्ण अखंड असा कातळगड आहे. कातळगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. ह्या सेफ्टी नव्हत्या म्हणून आता इथे रेलिंग लावलेली दिसते आपल्याला. आणि ह्या रेलिंगच्या सपोर्टनेच आता आपल्याला वरती जायचं. वरती बघू शकता छोटी छोटी मुलं पण उतरत आहेत. जर हे रेलिंग नसतं तर त्यांना देखील सपोर्ट भेटला नसता आणि पाय स्लिप व्हायचे चान्सेस भरपूर आहेत पावसाळ्यात. पण ह्या रेलिंगमुळे आता सेफ्टी आहे एकदम. मुर्तुजा निजामशहाचा आणखी एक वजीर असद खाना हा सुद्धा या किल्ल्यातील कैदखान्यात काही वर्ष बंदिस्त होता. ह्या पायऱ्या चढत असताना क्षणात हडसर किल्ल्याची आठवण येते. तिथे देखील राजमार्गावरती आपल्याला अशाच पायऱ्या पाहायला मिळतात. लागला का दम? खतरनाक अनुभव आहे, खतरनाक. मगाशी कातात कोरलेल्या छोट्या पायऱ्या होत्या आणि ह्या आता
मोठ्या अखंड पायऱ्या आहेत आणि जे आपले सवंगडी होते वरती 4 जण गेलेले, त्यापैकी 2 जण इथेच आहेत. एक तो चॉकलेट बॉय रोशन राणे आणि दुसरे सुजय भाऊ. मला वाटतं घनगडच्या नंतर हा दुसरा ट्रेक असेल आमचा एकत्र. दमलेल्या अवस्थेत चॉकलेट बॉय इकडे बघ लाजतोय. शेवटच्या पायऱ्या क्रॉस करून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक प्रवेशद्वार लागतो आणि प्रवेशद्वारावरती आपल्याला गणेशपट्टी पाहायला मिळते आणि इथे गणेशाचं शिल्प आपल्याला कोरलेलं दिसतं. कदाचित इथे पूर्वी दरवाजा असावा आणि ही पहारेकरांची देवडी असावी. तर तुम्ही ह्या किल्ल्यावरती आल्यानंतर इथलं बांधकाम बघू शकता. अखंड कातळात कोरलेलं तुम्हाला हा प्रवेशद्वार दिसेल आणि अजूनही इथे छेन्नी हातोडीचा मारा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय आणि हे प्रवेशद्वाराची रचना आपण बघू शकता. अखंड कातळात कोरलेला हा प्रवेशद्वार आहे आणि त्याचप्रमाणे वरती बघू शकता इथे गणेशपट्टी आपल्याला लावलेली दिसते आणि त्याच्यावरती गणेश शिल्प आहे. ह्या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली. अनेक राजवटी या किल्ल्यावर नांदून गेले, जसे की सातवाहन, त्यानंतर बहमनी साम्राज्य, निजामशाही, त्यानंतर मोगलशाही, शिवशाही आणि पेशवाई या सर्व राजवटी या किल्ल्यावरती नांदून गेल्या. तसंच ह्या किल्ल्याचा उल्लेख प्रत्येक राजवटीत वेगवेगळ्या नावाने केला जातो. बहमनी सत्तेत चाऊंड, चुंडगड आणि निजामशाहीमध्ये जोंड, शिवशाहीमध्ये प्रसन्नगड आणि पेशवाईमध्ये या किल्ल्याला चावंड हा किल्ल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या लागतात आणि पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला इथे छोटासा दरवाजा असल्यासारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे इकडे आणि अखंड अशी तटबंदी आहे. इथून ते तिथपर्यंत अखंड अशी किल्ल्याला वळसा घातलेली तटबंदी आहे. काळा चौक्यास त्याची पडझड झालेली दिसते आणि वरती आल्यानंतर आपल्याला इकडे तोफगाडा पाहायला मिळतो. ही पूर्वीची तोफ असावी. दुर्गसेवकांनी इथे त्याचं व्यवस्थित जतन करून ठेवलंय. किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला उजवीकडे सदर पाहायला मिळते आणि डावीकडे जो बांध दाखवलाय तिकडे पुष्करणी तलाव ह्याच्याकडे जाणारा मार्ग आहे तो आपल्याला दर्शवला आणि इथे आल्यानंतर आपल्याला वाडा पाहायला मिळतो. हे वाड्याचे अवशेष आहे तिकडे आणि इकडे देखील आपल्याला छोटासा प्रवेशद्वार दिसतोय. तर याच मार्गाने आता आपल्याला किल्ल्यावरती जायचंय आणि आपल्यासोबत जे मित्र होते आपले ते पुढे निघून गेलेत आणि मी आणि अनिकेत नेहमीप्रमाणेच व्हिडिओ काढत मागे राहिलोय. पुढे जातात चावंडा देवी मंदिराकडे जाणारा मार्ग लागतो. तो सरळ गडाच्या मध्यभागी घेऊन जातो. तिथेच या गडदेवतेच्या मंदिराचे दर्शन होते. बाले किल्ल्यावर गडदेवता चावंडा देवीचे नव्याने बांधलेले लहानसे मंदिर असून मंदिरासमोर लहानशी दगडी दीपमाळ पाहायला मिळते. या मंदिराच्या आवारात जुन्या कोरीव मंदिराचे अवशेष सर्वत्र विखरलेले दिसतात. गडमाथ्यावरती चावंडा देवीचं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या मार्गाने निघालोय. खाली आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला पुष्करणी तलाव पाहायला मिळतो आणि हीच पुष्करणी तलावाकडे वाट जाते. आणि किरणचा हा माझ्यासोबत पहिलाच ट्रेक आहे. तर किरण, कसा वाटतो हा किल्ला? खूप मस्त आहे, खूप मस्त वाटतं. फायनली पुष्करणी तलावापाशी येऊन आपण पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता इथे की अशा देवड्या आपल्याला पाहायला मिळतात. आता मी काउंट केलं तर 12 देवड्या आहेत आणि प्रत्येक देवड्यामध्ये देवदेवतांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. तिथे गणपतीचं शिल्प दिसतंय, इकडे महादेवाची पिंड आहे आणि बाकी इथून काय शिल्प आपल्याला ओळखता येत नाहीत. आणि इथे हेमाडपंथी बांधकामाचं आपल्याला शिव मंदिर पाहायला मिळतं. शिव मंदिरात दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर आपल्याला सप्तमातृका म्हणजे 7 टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. आता आपण किल्ल्यावरती जे 7 टाक्यांचा समूह दिसतो आपल्याला, ह्याला सप्त मातृका असं म्हणलं जातं. जेव्हा आपण किल्ल्यावरती येतो तेव्हा आपण भौगोलिकदृष्ट्या त्याचा अभ्यास करतो, पण आध्यात्मिकदृष्ट्या अभ्यास केला तर सप्त मातृकांमध्ये ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, कौमारी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. तर चामुंडा ही सर्वात श्रेष्ठ आहे. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने गडावर एकाच ठिकाणी असलेल्या 7 पाण्याच्या टाक्यांचा संबंध सप्तमातृकांशी जोडला गेला आहे. एकेकाळी याच गडावर किती राबता असेल हे या पाण्याच्या टाक्यावरून समजते. आज देखील या हजारो वर्षांनंतर
तग धरून बसले आहेत आपल्यासारख्या भटक्यांची ताण भागवण्यासाठी. गडाच्या पूर्वेकडे जाणारी वाट एका प्राचीन गुहेकडे जाते. गुहेकडे जाताना कड्याच्या बाजूने रेलिंग लावलेली आहे, त्यामुळे आता तो मार्ग सोपा झाला आहे. दुरूनच दिसणारा माणिक डोह डोळ्याला सुखद आनंद देतो. गुहा तशी भरपूर मोठी. क्षणात प्रश्न पडला, त्या काळी ह्या गुहेचा कशासाठी वापर होत असेल. चावंड किल्ल्याच्या मागच्या बाजूला आल्यानंतर इकडे काही लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. हा समूह सेम मागच्या वेळी सरसगड आणि कैलासगडावरती गेलो होतो, तिथे देखील असाच लेण्यांचा समूह पाहायला मिळाला. सेम वास्तू आपल्याला त्या देखील किल्ल्यावरती पाहायला मिळाल्या होत्या. नक्की ह्या कोणत्या काळातल्या असतील हे तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा. मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत उतरला तेव्हा त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1694 मध्ये त्याने सूरजसिंग गौडा याला या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले, पण तो तिथे येऊन पोचण्या अगोदर मराठ्यांनी तो किल्ला परत जिंकून घेतला. नंतर लगेच गजीउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला काबीज केला. पुढे पेशवे काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. पेशवे काळात या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जायचा. फायनली मित्रांनो, किल्ला एक्सप्लोअर करून झालाय आणि घराच्या दिशेने निघालोय. चावंड हा किल्ला एकदम सोपा आहे, बिगनर देखील हा किल्ला करू शकतो. पूर्वी हा थोडासा रिस्की पॅच होता मागे, पण आता तिथे रेलिंग लावल्यामुळे खूप सोपा झाला आहे आणि एका दिवसात हा किल्ला पूर्णपणे बघून होतो. आणि इथेच आजूबाजूला अजून 4 किल्ले आहेत, शिवनेरी, जीवधन, निमगिरी आणि हडसर. तर तुम्ही 2 ते 3 दिवस या जुन्नर भागात जर थांबला, स्टे केला, तर हे सर्व किल्ले तुमचे होऊ शकतात. तर कधी प्लॅन झाला तर चावंड किल्ल्याला नक्की भेट द्या. ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या खूप भक्कम असा किल्ला होता. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यासोबत. जय शिवराय, जय शंभूराजे.